करमाळा तालुक्याचा महत्त्वाचा समजला जाणारा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ते उद्या निवडणूक होते। या ठिकाणी आपण सध्या पाहू शकतो की उद्या निवडणूक मतदान होणार आहे। या मतदानाची प्रक्रिया जी आहे ते सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं की निवडणूक अधिकारी असतील करमाळ्याच्या तहसीलदार यांच्या माध्यमातून या निवडणूक प्रक्रियेची तयारी जी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी मतदानासाठी जे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे ते कर्मचारी व त्या मतपेट्या या सध्या इथून जे वाटप होण्याचं काम आहे ते आपल्याला चालले चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। या पेट्या सध्या मतदान केंद्रावरती जाताना मतदान कर्मचारी असतील ते आपल्याला देखील या ठिकाणी जाताना पाहायला मिळतंय। या ठिकाणी जवळपास या मतदान प्रक्रियेसाठी 72 बूथ असून 500 कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती जी आहे ते करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकरे यांनी दिलेलं पाहायला मिळते। सध्या ही निवडणूक ही करमाळा तालुक्याचा एक महत्त्वाचा विषय समजली जाते। यामध्ये या करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेसाठी जवळपास 3 पॅनल जे होते ते उभा राहिलेले होते, परंतु या 3 पॅनल पेक्षा यामध्ये करमाळ्याचे आमदार नारायण पाटील असतील तर माजी आमदार संजय मामा शिंदे असतील यांच्यामध्ये ही चुरशीची लढत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। करमाळा तालुक्याचं राजकारण हे नेहमी पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणावरती झाल्याचं चित्र आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय। यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पंचाच्या भूमिकेत आपण राहणार असल्याचं जरी सांगितलं असलं तरी त्यांनी मात्र आमदार नारायण पाटील यांच्या प्रचाराचे नारळ असतील त्या प्रचार सभा यामध्ये देखील त्यांनी हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे दुसरा जो महत्त्वाचा गट समजला जातो तो बागल गट म्हणजे रश्मी बागल असतील दिग्विजय बागल असतील यांचा गट देखील महत्त्वाचा गट समजला जातो, परंतु त्यांनी यावेळी या निवडणूक प्रक्रियेमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका जी आहे ते घेतलेलं चित्र जे आहे ते आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय। काल बागल गटाच्या माध्यमातून जे त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये जवळपास जे आपल्या सोयीनुसार मतदान करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून आपल्याला मिळते। नक्कीच आपण पाहतो की ही निवडणूक जी आहे ती अतिशय राजकीय आरोप प्रत्यारोपानं रंगली होती। यामध्ये माहितीच्या पॅनलच्या प्रचार बॅनरवरती आमदार रोहित पवार यांचा जो फोटो आहे तो पाहायला मिळाला, तर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांच्या प्रचार सभेवरती भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा फोटो पाहायला मिळाला। यामुळे नक्कीच करमाळ्याचं राजकारण हे पक्षापेक्षा गटातटावरती असल्याचं चित्र जे आहे ते या निवडणुकीच्या प्रचारावेळी पाहायला मिळाले आहे। उद्या या आदिनाथ सहकारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान होत असून नेमकं मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार व हा आदिनाथ कारखाना गेले 2 वर्षापासून बंद आहे तो सुरू होणार का हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। शीतल कुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा।